आज आपण शॉपिंगला जायचं. कशाला? आय वॉन्ट टू चेंज युअर वॉर्डरोब. राहुलच्या घरी त्याच्या ऑफिसच्या मॅडम जान्हवी मॅडम त्याची चौकशी करायला आल्या होत्या. राहुलचं घरातनं जाणं आणि प्राची नार्वेकर. गुंजनला घेतलंस ना दत्तक? तिचं शिक्षण लग्न कार्य नाही करणार? मी काय करीन याची तुम्हाला पर्वा करण्याचं काहीच कारण नाही. राहुल बेपत्ता आहे. तो कुठे गेलाय किंवा काय हे त्याच्या घरच्यांनाही माहित नाहीये. सगळे वेड्यासारखे शोधतायत त्याला. ती सीमा काही उगीच आली नव्हती घरी. मँगलोरहून इथे मुंबईत इतक्या दूर ती राहुल दादाला भेटायला येते याचा अर्थ काय? तुला मी 10 लाख रुपयांचा डीडी दिला. कोणत्या बँकेतनं वठवलास? अंधेरी वर्सोवा ब्रँच मधून. तू तुझ्या अकाउंट मधून जे पैसे विड्रॉ केलेस त्या नोटा राहुलच्या घरी कशा पोचल्या? राहुल! आई! आई! आई काय झालं तुला? ए आई! हॅलो. हॅलो, ज्योती आहे का? नाही, मी ज्योतीची आई बोलते. आपण कोण? काकू, मी अनघा बोलतेय. ज्योतीला देता का? हो आहे. हा, थांब, अनघा बोलवते तिला. ज्योती, अगं ज्योती, अनघाचा फोन आहे का? लवकर ये. आले आले. ज्योती, अगं अनघाचा फोन आहे. बोल बोल, काय म्हणते बघ. हॅलो ज्योती, ज्योती तू लवकर घरी ये. आई बघ कशी तरी करतेय. मला खूप भीती वाटते ग, तू लवकर ये. अगं काय झालं मला सांग तरी. आणि आईला काय म्हणजे? ते मला काही माहिती नाही, तू प्लीज लवकर ये ग. हो मी येतेच आहे. हे बघ तू काळजी करू नको. हां प्लीज. हां काय ग, काय झालं? आई, अनघाच्या घरी परत काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. काकूंची तब्येत बरी नाहीये. मी जाऊन येऊ का पटकन? हो हो, जा जा. परमेश्वरा. आई, आई उठ ग. आई, आई. राहुल. आई, आई, आई. राहुल. आई उठ ग. आई. राहुल. प्राची प्लीज. नाही नाही, हे शक्य नाही. अगं मी मिलिंद पवारलाच पैसे दिले. मी त्या राहुलला कशाला पैसे देईन ते मला माहित नाही. त्या नोटांवर मी, अगं राहुलच्या आईने तुला जे पैसे दाखवले ते माझ्याच अकाउंट मधून विथड्रॉ केले होते. हे कशावरून सिद्ध होतं? त्या नोटांवरचे सिरियल नंबर मी लिहून घेतले. जान्हवी, त्यानंतर मी बँकेतही चौकशी केली. तेव्हा मला असं कळलं की मी, अरे देवा, तू स्वतःला माझी बेस्ट फ्रेंड बनवतेस ना, आणि माझ्या अपरोक्ष तू एखाद्या गुन्हेगाराची हेरगिरी करावी तशी माझ्यावर पाळत ठेवलीस. प्राची, जान्हवी, हे काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. कुणीतरी माझ्या विरुद्ध कारस्थान रचतंय. त्याला तुझी आणि माझी मैत्री होणं आवडत नाहीये. कोण असेल तो? त्याला म्हणावं समोर ये आणि मला गोळ्या घाल. असं पाठवून वार करू नकोस.
प्राची, एक तर माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास नाही, ते माझ्यावर सतत संशय घेत असतात. आणि मुलगी असून नसल्यासारखी, ती माझं तोंड देखील पाहत नाही. हे तूच माझी जीवाभावाची मैत्रीण होतीस का, तिच्याकडे मी माझं मन मोकळं करत असे. पण आता ती उरली नाही ग. प्राची, शांत हो. हे बघ, रडून काहीही सिद्ध होणार नाही. काय सिद्ध करून दाखवणार आहे ग मी? आणि कसं सिद्ध करू ग की मी निष्पाप आहे म्हणून? अरे देवा, काय वेळ आणलीस रे तू माझ्यावर. निघते. थांब प्राची, काय करू मी थांबून? तुझा माझ्यावर विश्वास नाही, जाऊ देत मला. प्राची थांब. साडे अगोदर मी एक विचारते. मी राहुलला पैसे दिले याचं एक तरी कारण आहे तुझ्या समोर? सांग ना. सांग ना. अगं, हसतेस का अशी? सॅड, रिअली सो सॅड. जान्हवी, मलाच खूप खूप वाईट वाटतंय ग. तुला मी खरं सांगते, मला सख्खं असं कोणी नाही ग. फक्त एक जीवाभावाची मैत्रीण होती, जान्हवी. ती माझ्यापासून आता दूर झाली. प्राची, हो जान्हवी, मी पाहत होते तुझा माझ्यावर किती विश्वास आहे म्हणून. तुला खरं काय ते ऐकायचंय ना? ऐक. त्या राहुलला मीच पैसे दिले. काय? हो. कशासाठी? कशासाठी? अगं, त्या राहुलला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे हवे होते, पण तू ते दिले नाहीस. मला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी मी पुण्यावरून सगळं चौकशी करून परत आले, तेव्हा मी तुझ्याकडून 5 लाख रुपये ऑपरेशनसाठी जास्त मागून घेतले होते. आठवतंय ना? हो, मी ते पण पैसे दिले होते तुला. तेच पैसे मी राहुलला दिले, त्याच्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून. प्राची, माणूस पण किती स्वार्थी असतो ना. तुझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी 15 लाख रुपये हवे होते, ते तू लगेच काढून दिलेस. पण तो राहुल, अगं, त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी फक्त 3 लाख रुपये हवे होते ग. पण ते तू त्याला देऊ शकली नाहीस. अगं, तो तुझ्याकडेच नोकरी करत होता ना. त्या बिचाऱ्या राहुलने थोडे थोडे करून ते फेडले असते ग पैसे. शी. प्राची, हे तू मला तेव्हाच का नाही सांगितलंस? कारण ही गोष्ट मी कुणालाही सांगणार नाही असं वचन दिलं होतं मी राहुलला. आणि आज आज तुझ्यामुळे ते मला मोडावं लागलं. खरंच
चुकलं माझं. सॉरी. प्राची. या ना या या. मी माझ्या सुनेला परत न्यायला आले बाई. नक्की नक्की. काय ग हेमांगी, कोण आहे? ते मोहन. अरे मोहन पाया पड. नाही नको, कशाला उगीच. देखल्या देवा दंडवत. आपण बसा ना प्लीज, बसा बसा. बसा. थँक्यू. ऍक्च्युली काय आहे ना पणशीकर साहेब, ओ सीमाचा फार मोठा गैरसमज झालाय बघा. काहीही न सांगता इथे माहेरी निघून आली होती. तुम्ही इथे? तुम्हाला शरम नाही वाटली तोंड दाखवायला? सीमा तोंड डावर प्लीज. अगं मामा. सीमा प्लीज काम डाऊन, प्लीज काम डाऊन. आई, ए आई, असं काय करतेस ग? बोल ना ग आई. आई, डोळे उघड ना. हे बघ आई. आई, खात्री बाळग. राहुल दादा नक्की घरी येईल. हो, नक्की घरी येईल. हा, बोल ना. बोल ना ग आई. राहुल. आई, आई तू झोप बरं. तुला ताप आलाय, तू झोप. राहुल दादा इथे. कुठे राहुल दादा? आई, नाहीये राहुल दादा. तू झोप, तू झोप. तू तर पाहन होता तिथे तो. कुठे कुठे राहुल दादा? तो बघ तिथे. राहुल नाहीये राहुल दादा. तू झोप ना ग आई. आई तुला ताप आहे, तू झोप. नाहीये राहुल दादा. आता होता ग तिथे राहुल. तू झोप बरं. झोप झोप. राहुल, एवढा ताप आलाय बघ तुला. हं, तू झोप. हं, बोलू नको. आई शांत झोप. नाहीये ग राहुल दादा. तो येईल हा परत. झोप तू. हो झोप आई. शांत हो, शांत. गैरसमज झालाय ना माझा. मला कळेल का माझा गैरसमज कसला झालाय ते? आपण बसा ना प्लीज. उभे का बसा. सीमा, तू जरा शांतपणे मी काय बोलते ते ऐकून घेशील? काय आहे ना पणशीकर साहेब, एक मिनिट. माझ्या लेकीला संसार मोहन बरोबर करायचा आहे. त्यामुळे एक्सप्लेनेशन मोहनच देईल. मी मी घाबरतोस काय? चोरी केलीस का तू? बोल ना. आई पण मी ऍक्च्युली काय आहे ना पणशीकर साहेब, आमचा मोहन जरा बुजरा आहे आणि त्यात सीमा काहीही न सांगता घर सोडून आली, त्यामुळे तो जरा बावरून गेलाय. त्यामुळे मीच बोलते. कसं आहे ना की राहुल देशपांड्यांची बहीण अनघा हिचं स्थळ आमच्या मोहनसाठी सांगून आलं. आम्ही ते पसंत केलं. ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच आम्ही त्यांच्याकडून एका पैचाही हुंडा घेतला नाही, ही गोष्ट तितकीच खरी आहे. आता तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात 5 लाख रुपये हुंडा दिलात, पण तो हुंडा म्हणून दिलात का? नाही. ते पैसे तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्याकरता दिलेत.
तुमच्या मुलाचं चांगलं व्हावं याकरता दिलेत. हो, मुलगाच आहे तो. जावई म्हणजे मुलगाच नाही का? हा? तर तसंच देशपांड्यांनी सुद्धा काही पैसे आम्हाला देऊ केले, पण त्यांनी आमच्याकडे एक मुदत मागितली. आम्ही ती दिली, अगदी मोठ्या मनाने दिली, पण त्यांनीच लग्न पोस्टपोन केलं. आता हा काही आमचा दोष झाला का? हा? देशपांड्यांची सोयरीक आम्हाला पसंत होती हेच यातून सिद्ध नाही होत का? सांगा ना, तुम्हीच सांगा. तर झालं असं पणशीकर साहेब की त्यानंतर आम्हाला देशपांड्यांकडून काहीही कळलं नाही की बाबा काय झालं, काय कसं, काहीही या संदर्भात आम्हाला कुणीही कळवलं नाही. आम्ही किती वाट पाहिजे हो? बरं, आम्ही काय त्यांना फोन करून निर्लज्जासारखं विचारू शकत नाही ना की बाबा काय झालं पैशाचं, असं विचारू शकतो का? म्हणतील कसले उलट्या काळजाची लोक आहेत. आम्ही वाट पाहिली आणि विचार सोडून दिला. त्यानंतर तुमच्या सीमाचं स्थळ सांगून आलं, आम्हाला तुमची मुलगी आवडली, या दोघांचं लग्न झालं. आणि लग्न होतं न होतं तोच राहुल दाराशी पैसे घेऊन हजर. आता आम्हाला काही स्वप्न पडलं होतं का की हा मुलगा पैशाची जमवाजमव वगैरे करतोय म्हणून? ह्या लोकांनी आम्हाला आधी कळवायला नको होतं. प्लीज, राहुलनं जमवा जमाव करून पैसे आणले नव्हते, तर त्यांना त्याची किडनी विकून पैसे आणले होते. काहीही कर, म्हणजे हवं तर किडनी विक, पण आम्हाला पैसे आणून दे, असं म्हटलं होतं आम्ही त्याला. असं म्हटलं होतं. अरे, आम्ही स्वप्नात देखील असा विचार केला नाही हो की हा मुलगा असं काहीतरी वेड्यासारखा विचार करेल म्हणून. आणि सीमा, तुला एक सांगू, तुझा विश्वास नसेल ग, पण माझा पापपुण्यावर चांगला विश्वास आहे. राहुलनी आपली किडनी डोनेट करून दुसऱ्याचे प्राण वाचवलेत आणि याचं फळ त्याला नक्कीच मिळेल. त्याचं पुण्य मिळेल ग त्याला. तो बघतोय वरून. तो परमेश्वर सगळ्याची दखल घेतो. तू त्याची काळजी करू नकोस बेटा. चल, आपल्या हक्काच्या घरी चल. असा भरला संसार सोडून येऊ नये ग परत. हा, चल चल. येते मी. पण माझी एक अट आहे. अट? हो, मलाही वाटतं माझा नवरा, माझं सौभाग्य राहुल प्रमाणेच पुण्यवान असावं. राहुलनं त्याची किडनी तुमच्या म्हणण्यानुसार दान करून पुण्य कमावलं, तसं मोहननंही कमवावं. काय? सीमा, काय बोलतेस तू? हो, ही अट मान्य असेल तर. मोहन, मोहन चल. चल म्हणते ना. बाळा, अभ्यास करतोस? काय शिकवलं आज शाळेत बाईंनी? बघू. अरे वा, व्हेरी गुड. आई, नमू मावशी कशी आहे? ती मला न भेटता गेली आणि मला काहीतरी आणायचं तर होतं ना. जाऊ देत ग बाळा, आपल्याला कुणी काही द्यावं अशी अपेक्षा आपण अजिबात करायची नाही. आपल्याला जे काही हवंय ते आपण स्वतः मिळवायचं. हो आई, तुझं खरं आहे, पण मी आता छोटी आहे ना.
मग मला काहीतरी आणायला पाहिजे ना. मग तुझी एवढी मोठी झाली, मला जे हवं ते मी स्वतः मिळवीनच. मम्मा, आपल्या घरी कोणीच कसं येत नाही. म्हणजे माधुरी दीदी, प्रिया दीदी, मी त्यांची छोटी बहीण ना, मग ते मला का नाही भेटायला येत. तू अनघा का? हो. या ना. या प्राची नार्वेकर कोण आहेत? माझी मैत्रीण. त्यांची मोनिका नावाची कोणी मुलगी आहे का? हो. तू ओळखतेस का तिला? बालवयाची पहाट तिला आनंद